मागच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये एक सिनेमा निघाला होता ऍक्सिडेंटल पीएम. तसं मागच्या निवडणुकीत या कसबा मतदारसंघात एक ऍक्सिडेंटल आमदार तयार झाला आणि हा ऍक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त, काम कमी आणि नाटकं जास्त. मला तर असं वाटतं की या आमदाराला जर रंगभूमीवर नेलं असतं तर तो मी नव्हेच हे पात्र इतकं सुंदर या आमदारांनी केलं असतं. पण ठीक आहे, आपल्याला काही त्याच्यावर फार बोलायचं कारण नाहीये, एवढं बोलावं अशी परिस्थिती पण नाहीये. काल सेनेपार चौकामध्ये माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर हे नाटक आहे हे जे वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यावर मी आज त्यांच्या माझं ज्या पद्धतीने बोलले मी त्याला आज उत्तर देणार आहे. खरं तर कसबा विधानसभा ही छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेने वसवलेली ही पेठा आणि शहर आहे आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी धार्मिक सलोखा सर्व समाजाची लोक एकत्र येऊन या कसबा विधानसभेत किंवा ह्या पेठांमध्ये काम करत आलेले आहेत. या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आपसात हातात हात घालून ह्या पुण्याच्या जडणघडणीमध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे करत असताना काल त्यांनी धार्मिक वक्तव्य केलं, धार्मिक सलोख्याला नख लावायचं काम केलं. ही त्यांची पद्धत निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती झाली. ज्यावेळेला ते निवडणूक हारतात असं ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं, पुणेकर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लक्षात येतं, त्यावेळेला ते जातीपातीवर आपलं भाषण करत असतात आणि जेणेकरून भावना भडकवण्याचं काम या निवडणुकीत करताना त्यांचं कालचं भाषण आपल्याला लक्षात येत होतं. त्यांनी असं म्हटलं की दंगेकर एक नाटक आहे, एक पात्री नाटक आहे आणि नंतरचं शेवटचं वाक्य त्यांनी असं बोललं की तो मी नव्हेच असं दंगेकर वागतात. तर मला मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी माझी नाटकं सगळी बघितली आहेत आणि जी नाटकं बघितली त्या नाटकामध्ये पोषकार बघितला आहे त्यांनी आणि पोषकारमध्ये ज्या 2 मुलं मृत्युमुखी पडली आणि ज्या पद्धतीनं पोलीस खात्याने, गृह खात्याने आणि त्यांच्या काही पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण चुकीच्या मार्गाने नेताना आपण पुणेकरांनी बघितलं. पण त्याच प्रकरणामध्ये मी लक्ष घातल्यानंतर एक केसचा 2-2 वेळा पंचनामा होतो हे आपण बघितलं आणि दुसऱ्या पंचनाम्यामध्ये त्या लोकांना शिक्षा झालेली आपण बघितली. आजही ते तुरुंगामध्ये आहेत. कालच त्यातला एक आरोपी आहे, काल तो अटक केलेली आहे. म्हणजे अजूनही पोषकार संपलेला नाही. जी मुलं रात्रभर पबमध्ये धांगडधिंगा घालत होते, नशा करत होते आणि त्यांच्या पालकांना चिंता होती, ती चिंता मिटवण्याचं जर काम मी केलं असेल आणि ते जर नाटक असेल तर त्यांनी ते नाटक समजावं. पण त्या नाटकातून आमची ही जी देशाची आमची मुलं आहेत, देशाचं भविष्य हे जर पबमध्ये जर नाचत असेल आणि त्याला जर मी विरोध करत असेल तर त्यांनी नाटक म्हटलं तर त्याला काय हरकत नाही माझी. त्यानंतर अनेक पुण्यामध्ये प्रश्न आहेत. त्या प्रश्नामध्ये मी आंदोलन करताना आपण बघितलं असेल, ललित पाटील प्रकरण जे ससूनमध्ये घडलं त्याच्यामध्ये अनेक गल्लीबोळामध्ये घराच्या उंबऱ्यांपर्यंत जी मादक पदार्थामध्ये जी सेवन करणारी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ललित पाटीलसारखी संस्कृती करत होती आणि त्याला जर मी विरोध केला असेल, त्यासाठी जर मी आंदोलन केलं असेल, त्यासाठी मी रस्त्यावर जर उभा बसलो असेल, मी विधानसभेत प्रश्न उत्तरं केले असेल आणि ते जर त्यांना नाटक वाटत असेल तर ते त्यांनी नाटक समजावं. आणि अनेक प्रश्न पुणे शहरामध्ये आज नदी सुधार योजना आहे, बाकीच्या प्रदूषणाचा विषय आहे, मेट्रोचा विषय आहे, जुन्या वाड्यांचा विषय आहे, 100 मीटर परिसरातला
जी बांधकामावर निर्बंध आहेत त्याचा विषय आहे, ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे होतं. पुण्याच्या प्रश्नावर एकही शब्द त्यांनी बोलले नाही. रवी धंगेकर हा नाटकी कसा आहे हे त्यांनी सांगितलं. रवी धंगेकर त्याबद्दल काय बोलायचं नाही, पण बोलून तर घेतलं आहे. तर या सगळ्या गोष्टी कालची सभाही त्यांच्या समोर असलेला हार त्यांच्या लक्षात आल्यानंतर धार्मिक पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अशा पद्धतीचं पुण्यामध्ये निवडणुका येतील जातील, पण दोन्ही समाजामध्ये विष घालू नका, जेणेकरून आयुष्यभर ते एकमेकाचे दुश्मन म्हणून राहतील. आणि जे छत्रपतींचा वारसा आहे तो वारसा जो एकत्र आहे तो आमचा चालू राहू द्या, असं आमचं मत आहे.